लास्ट लेक्चरमध्ये आपण सिस्टीम ऑफ युनिट्स आणि त्यातलं स्पेसिफिकली SI सिस्टीम आपण डिटेलमध्ये जरा स्टडी करत होतो. SI सिस्टीममध्ये 7 फंडामेंटल क्वांटिटीज आणि 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत. त्यातल्या 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज ज्या की मॅथमॅटिकल बेसिसच्या क्वांटिटी आहेत त्या म्हणजे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. हे थोडेसे डिटेलमध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केले होते. आज आपण 3 फंडामेंटल क्वांटिटीज आपण बघणार आहोत. त्यातला पहिला आहे तो म्हणजे लेंथ, दुसरा आहे तो मास आणि तिसरा आहे तो टाइम. ओके, हाऊ दीज 3 फंडामेंटल क्वांटिटीज आर मेजर्ड, व्हॉट आर देअर स्टँडर्ड्स, हे थोडक्यात आपण आज बघणार आहोत. त्याच्यानंतर डिराइव्ड क्वांटिटीजकडे आपण जाऊ. सो लेट अस स्टार्ट विथ दी मेजरमेंट ऑफ लेंथ. In 1983, when SI system was employed, the standard unit of length, it was chosen to be 1 meter. Okay, and how this 1 meter length is defined? तर SI system मध्ये 1 meter length ची definition अशी आहे. It is the distance traveled by the light in vacuum in 1/299,792458 सेकंड. ओके, एवढ्या अगदी कमी वेळेमध्ये लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल होतो ते म्हणजे 1 मीटर. ओके, 1 मीटर इज व्हॉट? It is the distance traveled by the light in vacuum in this much very small amount of time. आता हे असं का डिफाइन केलंय? तर एक सिंपल लॉजिक ह्याच्या मागे आहे. ते काय? तर स्पीड ऑफ लाइट इन व्हॅक्यूम इज व्हॉट आपण रफली हे म्हणतो किती असतं? दिस इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड असं आपण लिहितो. याला डिनोट करतो आपण c ने. पण ऍक्च्युअल त्याची व्हॅल्यू किती आहे? तर ती आहे एवढी 299792458 मीटर पर सेकंड, ज्याला आपण रफली 3 × 10⁸ मीटर पर सेकंड असं म्हणतो. ओके, ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे ही एवढी. ओके, आता सिंपल एक लॉजिक आहे आपला. डिस्टन्स इज इक्वल टू व्हॉट? इट इज स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. Okay, and this speed is distance upon time, so distance is equal to speed multiplied by time. Now if I choose this speed to be speed of light in vacuum, okay, जो कि किती आहे? it is 299792458 meter per second, and time to be reciprocal of speed of light in vacuum. ओके, याचा रेसिप्रोकल फक्त हे मॅग्निट्यूड इथे वापरायचं. याचा युनिट टाइमचा युनिट सेकंदच असणार. ओके, तर हे स्पीड ऑफ लाइट इन व्हॅक्यूम न्यूमरेटर, इथे स्पीड ऑफ लाइट इन व्हॅक्यूम डिनॉमिनेटर, हे कॅन्सल होतील आणि उरणार काय? 1. डिस्टन्स विल बी 1 मीटर. हे एक सिंपल लॉजिक आपण इथे वापरतोय आणि ह्याच्यावरून आपण हे डिफाइन. ओके, सो 1 मीटर इज व्हॉट? इट इज दॅट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लाइट इन व्हॅक्यूम इन दिस स्मॉल अमाउंट ऑफ टाइम. या छोट्या वेळेमध्ये जो काही लाइट डिस्टन्स ट्रॅव्हल करतो ते म्हणजे 1 मीटर. ओके, आता डे टू डे लाईफ मधल्या आपल्या ज्या काही डिस्टन्सेस आहेत, ज्या लेंथ्स आहेत, या सगळ्या मीटर, सेंटीमीटर, मायक्रोमीटर, मिलीमीटर्स, किलोमीटर्स, ओके, याच्यामध्ये आपण मोजू शकतो. पण आपल्या फिजिक्सच्या स्टडीजमध्ये आपण खूप लार्जर लेंथ सुद्धा, लार्जर डिस्टन्सेस सुद्धा आपण मेजर करतो.
फॉर एक्झाम्पल डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम दी अर्थ, डिस्टन्स ऑफ सन फ्रॉम दी अर्थ, डिस्टन्स ऑफ अदर स्टार्स, डिस्टन्स ऑफ अदर गॅलेक्सीज फ्रॉम अवर सोलार सिस्टम. ओके, आपल्या सोलार सिस्टीम पासून ह्या सगळ्या डिस्टन्सेस आपल्याला इथे मेजर करायला लागतात. आणि ह्या लार्जर डिस्टन्सेस मेजर करण्यासाठी आपण हे 1 मीटरची डेफिनेशन किंवा 1 मीटरचा स्केल हे आपण यूज नाही करू शकत. यूज नाही करू शकत नाही म्हणण्यापेक्षा हे फिजिबल ठरत नाही, कारण ह्याच्यामध्ये मीटर्समध्ये जर आपण मोजायला गेलो तर हे खूप मोठे मोठे लेन्स येते. ओके, आणि मग हे लेन्स कशी मोजले जातात किंवा ह्याच्यासाठी काय टेक्निक वापरलं जातं, तर ह्याच्यासाठी एक टेक्निक वापरलं होतं, त्याला आपण म्हणतो पॅरलॅक्स मेथड. ओके, दिस पॅरलॅक्स मेथड इज यूज्ड टू मेजर larger distances like distance of planet from the earth, distance of any star from the earth. Okay, तर तिथे आपण काय वापरतो, दॅट इज पॅरलॅक्स मेथड. आता ही पॅरलॅक्स मेथड म्हणजे काय, त्याच्या अगोदर हे पॅरलॅक्स म्हणजे काय ते जर आपण नीट समजून घेऊ. पॅरलॅक्स म्हणजे काय, ह्याच्यासाठी एक सिंपल एक्सपेरिमेंट तुम्ही बसल्या ठिकाणी करू शकता, तुम्हाला लगेच ते लक्षात येईल. की समजा आपल्या समोर एखादा ऑब्जेक्ट आहे भिंतीवरती. ओके, घड्याळ आहे किंवा एखादा एक ऑब्जेक्ट तिथे भिंतीवरती आहे. काय करायचं, आपला उजवा हात समोर धरायचा, उजवा हातातला हा पहिला बोट तो समोर ठेवायचा, एक डोळा बंद करा आणि आपलं बोट त्या ऑब्जेक्टच्या समोर असं न्या. ओके, फॉर एक्झाम्पल आत्ता माझ्यासमोर हा मोबाईलचा कॅमेरा आहे, तर मी ह्या बोटाने तो कॅमेरा झाकतोय. ओके, आणि नंतर मी काय करतो, बोट न हलवता, हा उजवा हाताचा बोट न हलवता फक्त जो उजवा डोळा बंद होता तो आता बंद करणार आणि डावा डोळा उघडणार. ओके, तुम्ही हे करून पहा, तुम्हाला काय जाणवेल, तर तो जो काही ऑब्जेक्ट आहे भिंतीवरचा तो थोडासा शिफ्ट झाल्यासारखा वाटतो. शिफ्ट झाल्यासारखा म्हणजे या बोटाच्या रिफ्लेक्टने शिफ्ट झाल्यासारखं वाटतं. ओके, हे असं शिफ्ट का झालं किंवा हे शिफ्टिंग म्हणजे काय, हे म्हणजेच पॅरलॅक्स. तुम्ही नॉर्मल डे टू लाईफमध्ये सुद्धा हे बऱ्याचदा ऑब्झर्व केलेलं असेल की तुम्ही समजा एखाद्या ऑब्जेक्टकडे एका डोळ्याने उजव्या डोळ्याने पाहताना जे दिसतं किंवा जसं दिसतं तसं एक्झॅक्टली तुम्हाला दुसऱ्या डोळ्याने डाव्या डोळ्याने तसं दिसणार नाही. ओके, याला रिझन काय, तर आपला अँगल किंवा डायरेक्शन ऑफ द व्ह्यू हा चेंज होतो. ओके, मी जेव्हा फक्त उजव्या डोळ्याने पाहतोय तेव्हा माझा डायरेक्शन ऑफ व्ह्यू जो आहे तो असा आहे. ओके, ह्या आय पासून त्या ऑब्जेक्ट पर्यंत, आणि जेव्हा मी डाव्या डोळ्यापासून पाहतोय तेव्हा माझा हा व्ह्यू पॉइंट जो आहे, पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन जो आहे तो शिफ्ट झालाय. ओके, एवढ्या डिस्टन्सने तो शिफ्ट झालाय आणि माझा आता डायरेक्शन ऑफ व्ह्यू जो आहे तो बदलला. डायरेक्शन ऑफ व्ह्यू बदलल्यामुळे आपल्याला ऑब्जेक्ट ही थोडीशी डिस्प्लेस झाल्यासारखी वाटते. ॲक्च्युली ऑब्जेक्ट डिस्प्लेस झालाय का, तर नाही, ती फक्त वाटते. ओके, ह्या वाटण्यालाच आपण काय म्हणतोय, दॅट वी कॉल इट एज पॅरलॅक्स. सो व्हॉट इज मीन बाय पॅरलॅक्स? पॅरलॅक्स इज द apparent change in position ओके, इट इज apparent change in position. apparent म्हणजे आभासी. ओके, म्हणजे चेंज झाल्यासारखं वाटतं, ॲक्च्युली ते डिस्प्ले झालंय का, तर नाही. आपलं पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन किंवा डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वेशन ते चेंज झाल्यामुळे आपल्याला ते वाटतं. ओके, सो इट इज apparent, आभासी. दॅट apparent change in position of any object due to actual change in position of observation. Okay, apparent change in position of any object due to change in position of the observation. This we call it as parallax. याला आपण म्हणतोय parallax. हा पॅरलॅक्स जनरली आपण मोजतो एका अँगलच्या टर्म्समध्ये. ओके, याच्यासाठी मी एक ऑब्जेक्ट
मी आता जो एक्झाम्पल म्हणून घेतला, समजा हा आहे काहीतरी ऑब्जेक्ट पी. ओके, आणि आता मी जसं एक्झाम्पल दिलं की हे समजा दोन पोझिशन्स आहेत E1 आणि E2, म्हणजे I1 आणि I2 हे पोझिशन्स आहेत. ओके, इथून जर बघितलं तर लाईन ऑफ ऑब्झर्वेशन किंवा डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वेशन हा असा असणार. ओके, इथून पाहिला तर लाईन ऑफ ऑब्झर्वेशन किंवा डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वेशन हा असा असणार. या दोन्ही ऑब्झर्वेशन्सच्या डायरेक्शन मधला जो अँगल आहे, या अँगलला आपण म्हणतो थीटा, दॅट इज पॅरलॅक्स अँगल. ओके, that is the parallax angle. Measuring this parallax angle, we find out what is the apparent change in position. Okay, समजा या दोन्ही पोझिशन्स मधला डिस्टन्स, ओके, या दोन्ही पोझिशन्स मधला डिस्टन्स हा समजा एक स्मॉल b आहे. ओके, या दोन्ही पोझिशन्स मधला डिस्टन्स, सपोज दिस इज स्मॉल b. ओके, and the distance of this object P from E1 E2, it is say capital D. Okay, हा distance. आता हा B जो आहे, distance between the two eyes, okay, it is very small as compared to distance of that object from the eye. Okay, त्या भिंतीवरच्या ऑब्जेक्टचा डिस्टन्स आपल्या डोळ्यापासून या डिस्टन्सच्या कंपॅरिझनने दोन डोळ्यांमधलं अंतर हे खूप कमी आहे. त्यामुळे हा E1 E2 हा एक प्रकारचा आर्क आहे. ओके, एका मोठ्या सर्कलचा, ओके, हा छोटासा आर्क आहे असं मी ॲज्युम करू शकतो. याच्यावरून मी असं लिहू शकतो, थीटा इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे थीटा इज इक्वल टू व्हॉट, इट इज S अपॉन R, आर्क लेंथ डिवाइड बाय रेडियस. ओके, अँगल इन रेडियनची डेफिनेशन. या केसमध्ये इथे काय लिहिणार तुम्ही, इट विल बी B अपॉन D. ओके, इट विल बी B अपॉन D. ओके, सिंस थीटा इज इक्वल टू S अपॉन R, थीटा इज इक्वल टू B अपॉन D. ओके, और आई कैन राइट D इज इक्वल टू B अपॉन D. ओके, so by using some instrument, if I can find out that angle theta, okay, या दोन डायरेक्शन्स मधला हा अँगल थीटा फाइंड आउट केला काहीतरी एका इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने, आणि हे E1 E2 तर मोजता येतं, दोन डोळ्यांमधला डिस्टन्स आहे. ओके, इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण थीटा मोजला, E1 E2 नोन आहे. ओके, थीटा मेजर्ड B E1 E2, it is known, so you can find out the distance of that object from the eye. डोळ्यापासूनचा त्या ऑब्जेक्टचा डिस्टन्स या फॉर्म्युलाने तुम्ही काढू शकता. ओके, मग ह्याचा उपयोग काय करतो आपण, तर ह्याचाच उपयोग आपण लार्जर डिस्टन्सेस फाइंड आउट करण्यासाठी करतो. ते कसं बघा, इथे भिंतीवरच्या ह्या ऑब्जेक्टच्या ऐवजी समजा मी एखादा स्टार ऑब्झर्व करतो. ओके, टीव्हीवरचे किंवा फिल्मी स्टार्स नाही, ऍक्च्युअल आकाशातले स्टार. ओके, रात्री दिसतात ते. ओके, आणि हे ऑब्झर्व कुठनं करायचं, तर एका ठिकाणी दोन डोळ्यांनी नाही. ओके, आता ह्या डिस्टन्सच्या कंपॅरिझनने हे डिस्टन्स ठीक होतं. आता स्टारचा डिस्टन्स फ्रॉम अर्थ हे खूप मोठं असणार आहे, त्यामुळे फक्त तुम्ही हे दोन डोळ्यांमधलं ऑब्झर्वेशनचा हा अँगल काढू नाही शकत. त्यासाठी काय करतो आपण, वी टेक टू पोझिशन्स ऑन दी अर्थ. ओके, हा सपोज अर्थ आहे, अर्थवरच्या दोन पोझिशन्स चूज करायचे. सपोज पोझिशन A and this is position B. Okay, observe this star from these two different locations on the earth at the same time. एकाच वेळेला सायमल्टेनियसली या दोन पोझिशनवरनं या स्टार कडे ऑब्झर्व करा. सपोज SA is the direction of observation for an observer at location A, and SB, it is the direction of observation for an observer who is at the position B. Okay, at the location B. Now, by observing this star,
using some instrument, they can find out this parallax angle theta. हा parallax angle theta हे मोजू शकतात. ओके, इथे फिगर काढताना मी खूप मोठा हा थीटा काढतोय, पण जेव्हा ऍक्च्युअल स्टार्स आपण ऑब्झर्व करतो हे अँगल्स खूप म्हणजे खूप लहान येतात. किती लहान तर डिग्री पण नाही, डिग्रीज पेक्षाही कमी, 1 मिनिट 1 सेकंद एवढ्या छोट्या अँगल्स येतात. ओके, एवढ्या स्मॉल अँगल्स या मेजर करावे लागतात, त्याच्यावरच तुम्ही या स्टारचा डिस्टन्स काढू शकता. ओके, नाउ सपोज दिस इज सम पॉइंट O, ओके, ऑन द अर्थ. ओके, जितना आपल्याला हा डिस्टन्स ऍक्च्युअली मोजायचा होता. ओके, सिन्स the distance of this star from the earth is very large, since the distance of star from earth is very large, I can simply write the distance SA to be nearly equal to distance SD, which is nearly equal to distance SO. Okay, हे डिस्टन्सेस खूप लांबचे, खूप लांबचे. किती लांब? मिलियन्स ऑफ किलोमीटर्स, बिलियन्स ऑफ किलोमीटर्स. कारण हे स्टार जवळ नसतात, खूप खूप लांब हे स्टार्स आहेत. ओके, मिलियन्स बिलियन्स ऑफ किलोमीटर्स हे डिस्टन्सेस आहेत. त्यामुळे सिंपली तुम्ही हा डिस्टन्स म्हणजे काय किंवा हा डिस्टन्स म्हणजे काय किंवा हा डिस्टन्स हे तुम्ही नियरली सेम घेऊ शकता. ओके, ऑल्सो द डिस्टन्स AB, ओके, हा डिस्टन्स AB म्हणजे एक प्रकारचा आर्क मी कन्सिडर करू शकतो. ओके, दिस विल बी समथिंग लाइक आर्क लेंथ AB. ओके, हा काहीतरी आर्क. आता हा आर्क असा घेणं काय किंवा हा आर्क असा घेणं काय. ओके, इट विल बी वन अँड द सेम. ओके, आर्क लेंथ काय बदलणार नाही. त्यामुळे ह्यासारखाच मी फॉर्म्युला जर लिहिला तर काय येईल बघा. देअरफॉर थीटा विल बी इक्वल टू S म्हणजेच काय आर्क AB डिवाइडेड बाय डिस्टन्स SO. ओके, डिस्टन्स SO म्हणजेच काय डिस्टन्स SA किंवा SP. ओके, देअरफॉर आय कॅन राइट थीटा इक्वल टू, ओके, हा थीटा हा आर्क लेंथ समजा मी B घेतला पुन्हा त्याच फिगर मधल्या नोटेशन प्रमाणे, आणि हा लेंथ समजा मी D घेतला. ओके, दिस लेंथ, तर काय येईल हे, दिस विल बी B अपॉन D और D इज इक्वल टू B अपॉन थीटा. आता ह्याच्यामध्ये B म्हणजे काय, B इज दिस आर्क लेंथ AB. ओके, अर्थवरचे दोन लोकेशन्स आहेत A आणि B, या दोघांमधला अर्थवरचा डिस्टन्स हे आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. ओके, थीटा या दोन डायरेक्शन्स मधला अँगल हे इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने आपण मोजू शकतो. त्याच्यावरून आपण हा D कॅल्क्युलेट करतो. ओके, हा D म्हणजेच काय डिस्टन्स ऑफ द स्टार, ओके, फ्रॉम द अर्थ. Okay, so this is the basic fundamental technique which uses the parallax concept. या parallax concept वरती based ही टेक्निक. ओके, या टेक्निकने बऱ्यापैकी accurate distances आपण काढू शकतो. So this is the measurement of length, especially measurement of larger distances. आता आपण parallax मेथड बघितलं की ज्याच्यामध्ये आपण खूप लार्जर लेंथ्स आपण मेजर करत असतो. पण ह्या लार्जर डिस्टन्सेस हे जर मोजायचे असतील तर आपले नॉर्मल जे युनिट्स आहेत मीटर किलोमीटर हे थोडेसे युजफुल नाही आहेत तेवढ्या. ओके, कारण स्टार्सच्या किंवा गॅलेक्सीजच्या डिस्टन्सेस या खूप मोठ्या आहेत. ओके, त्यांचे डिस्टन्सेस हे जर किलोमीटर्समध्ये मोजले आपण तर हे खूप खूप मोठा आकडा येईल. त्यामुळे आपण काही स्पेशल युनिट्स ज्याला आपण म्हणतो ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्स हे आपण यूज करतो. ओके, बेसिकली 3 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्स आहेत लेंथ मोजून काढण्यासाठी. ओके,
त्यातला पहिला आहे दॅट इज दी 1 AU. दिस इज कॉल्ड ॲज 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. What is meant by 1 astronomical unit? It is the average distance between Earth and Sun. Okay, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की Earth revolves around the Sun. Okay, Earth जो आहे तो सनच्या अराउंड रिव्हॉल्व होतो. आपण म्हणतो इट रिव्हॉल्व्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट. ऍक्च्युली तो परफेक्ट सर्क्युलर ऑर्बिट नाही आहे. काही ठिकाणी ते डिस्टन्स जास्त आहे, काही ठिकाणी डिस्टन्स कमी आहे. ओके, याचा शेप जो आहे इट इज अन एलिप्टिकल शेप. ओके, एलिप्टिकल ऑर्बिट आहे. एलिप्टिकल ऑर्बिट किंवा एलिप्टिकल शेप म्हणजे आता थोडं लक्षात घ्या की ज्याला आपण मराठीत म्हणतो लंबवर्तुळाकार. ओके, वर्तुळ जर आपण ट्रेस केला तर तो असतो एलिप्टिकल शेप. ओके, तर सन आणि अर्थ यांच्यामधला जो ॲव्हरेज डिस्टन्स आहे, ओके, ॲव्हरेज डिस्टन्स म्हणजे त्याला आपण म्हणतो 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, 1 AU. आणि हे जर मीटर्स मध्ये सांगायचं झालं तर हे मीटर्स मध्ये किती असतं, तर इट इज 1.496 into 10⁻11 मीटर. दिस इज 1 AU. हा एक पहिला ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट जो आपण बऱ्याचदा वापरतो. दूसरा एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट वापरतो आपण दॅट इज दी 1 LY. ओके, दॅट इज 1 लाईट इयर. LY म्हणजे काय, 1 लाईट इयर. इट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट in 1 year. ओके, एका वर्षामध्ये लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल होतो त्याला म्हणायचं 1 लाईट. आता आपल्याला माहिती आहे की लाईटची स्पीड किती आहे, इट इज नियरली 3 लाख किलोमीटर पर सेकंद. 3 लाख किलोमीटर पर सेकंद म्हणजे काय, 3 into 10⁸ मीटर पर सेकंद एवढी त्याची एक काय म्हणून रफ व्हॅल्यू आहे स्पीड ऑफ लाईट. आता एका सेकंद याचा मिनिंग काय होतो बघा. एका सेकंद मध्ये लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, तर 3 into 10⁸ मीटर एवढा तो ट्रॅव्हल करतो. इथे आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन 1 इयर. एका वर्षामध्ये लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. ओके, खूप मोठा हा डिस्टन्स असणार आहे. पण ॲस्ट्रॉनॉमीमध्ये ओके ताऱ्यांचे डिस्टन्सेस जर आपण काढत असू तर हे युनिट सुद्धा खूप लहान पडतात. ओके, तर हे डिस्टन्स किती आहे काढूया. हे कसं काढणार आपण, दिस विल बी फाउंड बाय युजिंग द फॉर्म्युला डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट in meter per second multiplied by 1 year in seconds. Okay, 1 year time in seconds. आता हे कसं काढणार बघा. So this will be equal to speed of light in meter per second म्हणजे किती येणार आहे 3 into 10⁸ meter per second. Now 1 year in seconds. 1 year म्हणजे किती, it is 365 days into 24 hours into 60 minutes into 60 seconds. एका वर्षामध्ये एवढे सेकंड्स असणार. हे सगळे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केला तर हे डिस्टन्स किती येतो, दिस विल बी 9.46 into 10⁻15 मीटर. Okay, so this is the distance of 1 light year. Okay, 1 light year distance म्हणजे हे एवढं असतं. किती प्रचंड मोठं डिस्टन्स वाढेल. पण आपण जर पाहिलं ॲस्ट्रॉनॉमीमध्ये तर हे डिस्टन्स सुद्धा खूप लहान आहे. अजून एक तिसरा युनिट वापरलं जातं दॅट इज दी 1 पार्सेक. आता हे 1 पार्सेक म्हणजे नेमकं काय, it is that distance from where
an angle of 1 arc second म्हणजे काय? थोडंसं नीट पुन्हा एकदा वाचा. 1 parsec is that distance from where an arc length of 1 AU, 1 astronomical unit, will sustain an angle of 1 arc second. म्हणजे हा एक असा पॉइंट, ओके, असा डिस्टन्स जिथून आपण जर एक डिस्टन्स बघितला, एक डिस्टन्स कोणता? 1 AU हा डिस्टन्स. 1 AU म्हणजे काय? सन आणि अर्थ यांच्यामधला डिस्टन्स म्हणजे काय? 1 AU. हा 1 AU डिस्टन्स या इथून जर बघितला आपण तर हा किती अँगल सबटेन करतोय? इट विल सबटेन एन अँगल ऑफ 1 आर्क सेकंड. इतका लहान अँगल तो सबटेन करणार, एवढा मोठा डिस्टन्स. ओके, एवढा मोठा डिस्टन्सचं इथे अँगल किती असणार आहे? 1 आर्क सेकंड. आणि पुन्हा तुम्ही तो सिंपल फॉर्म्युला, हा d, हा थीटा आणि हा b, ओके, हे जर वापरलात तर हे d किती येतं? दिस 1 parsec. ओके, इट विल टर्न आउट टू बी 3.08 into 10⁻16 meter. Okay, so these are the 3 units of length which are used to measure very large distances in astronomy. Astronomy मध्ये खूप larger distances मोजण्यासाठी या युनिट्स आपण वापरत असतो. आपण आतापर्यंत पाहिलं लार्जर डिस्टन्सेस कसे मेजर करायचे, त्याचप्रमाणे आता स्मॉलर डिस्टन्सेस, ओके, अगदी बारीक डिस्टन्सेस सुद्धा आपण फिजिक्समध्ये मोजतो. जसं की डिस्टन्स बिटवीन 2 मॉलिक्युल्स, डिस्टन्स बिटवीन 2 ॲटम्स, साईज ऑफ मॉलिक्यूल, साईज ऑफ ॲटम, या सुद्धा आपल्याला मोजाव्या लागतात. रादर आपण मोजतो सुद्धा. आणि हे मोजण्यासाठी पुन्हा मीटर, मिलीमीटर, मायक्रोमीटर हे खूप मोठी युनिट्स आहेत. त्यामुळे इथे काही स्पेसिफिक छोटे युनिट्स, स्मॉलर युनिट्स आपण इथे डिफाईन करतो. आणि हे स्मॉलर युनिट्स काय आहेत? तर याच्यातला एक बेसिक पहिला युनिट जो येत असतो दॅट इज दी 1 अँगस्ट्रॉम. ओके, 1 अँगस्ट्रॉम. 1 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे किती? इट इज 10⁻⁻10 मीटर. ओके, इट इज 10⁻⁻10 मीटर. हे फक्त लेंथ साठीच वापरलं जातं. ओके, 10⁻⁻10 मीटर, दॅट मीन्स 1 अँगस्ट्रॉम. ओके, हे एक आपल्याला वारंवार लागणार आहे, हे थोडंसं लक्षात घ्या. अजून एक स्मॉलर लेंथ साठी आपण युनिट जे वापरतो दॅट इज दी 1 फर्मी. ओके, 1 फर्मी. 1 फर्मी इज 1 फेम्टोमीटर. ओके, 1 फर्मी इज 1 फेम्टोमीटर. फेम्टोचा मीनिंग होतो 10⁻⁻15. ओके, इट इज 10⁻⁻15 मीटर. हे कुठे वापरतो आपण? तर न्यूक्लियसच्या साइजेस. आपल्याला माहिती आहे ॲटमच्या सेंटरला असतो तो न्यूक्लियस. न्यूक्लियसची साईज ही या रेंजमध्ये असते, फेम्टोमीटरच्या रेंजमध्ये. याला आपण म्हणतो फर्मी. ओके, सो दीज आर द युनिट्स विच आर यूज्ड फॉर मेजरिंग व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस और स्मॉल साइजेस. आता शॉर्टर डिस्टन्सेस मेजर करण्यासाठी सुद्धा वेगळ्या टेक्निक्स वापरावे लागतात. वेगळ्या टेक्निक्स का? तर एक लिमिटेशन ऑब्झर्वेशनच्या वेळी नेहमी लक्षात घ्यायचं की खास करून शॉर्टर डिस्टन्सेस आहे. आपण एखादी गोष्ट ऑब्झर्व करतो म्हणजे काय, एखादी गोष्ट पाहतो म्हणजे काय, तर आपण त्या ऑब्जेक्टकडचा लाईट रिसीव्ह करत असतो. ओके, कोणतीही गोष्ट आपण पाहतोय म्हणजेच काय, त्या ऑब्जेक्टकडनं येणारी लाईट ही आपण रिसीव्ह करतो आणि त्या लाईटच्या सेन्सेशनवरनं आपण तो ऑब्जेक्ट रेकग्नाइज करत असतो. ओके, आता एक पॅरामीटर किंवा एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं की 2 छोट्या डिस्टन्सेसच्या किंवा अगदी स्मॉल डिस्टन्सेसच्या 2 पॉईंट्स. ओके, हे 2 पॉईंट्स
सेपरेट किंवा वेल डिफाईन्ड आपण कधीपर्यंत ऑब्झर्व करू शकतो, तर जेव्हापर्यंत या दोन ऑब्जेक्ट्सकडनं येणारी वेवलेंथ ही ह्यांच्या सेपरेशन पेक्षा किंवा सेपरेशनशी कम्पॅरेबल असते. ओके, त्या सेपरेशनची कम्पॅरेबल असते, तेव्हाच आपण या दोन ज्या अगदी क्लोज ऑब्जेक्ट्स आहेत त्या रेकग्नाइज करू शकतो. ओके, याच्याबद्दलचे डिटेल्स पुन्हा तुम्हाला 12वीला होणार आहे. आता समजा आपल्या व्हिजिबल लाईटची वेवलेंथ किती असते, फ्यू थाउजंड्स ऑफ एंगस्ट्रॉम मीटर. एंगस्ट्रॉम मीटर काय आपण बघू, आपण 10⁻⁻10 मीटर म्हणजे 1 एंगस्ट्रॉम मीटर. ओके, तर व्हिजिबल लाईटच्या वेवलेंथ पेक्षा सुद्धा हे जर समजा ऑब्जेक्ट क्लोज असतील, जवळ असतील, लहान असतील, ज्या की आपल्या रेग्युलर माहितीमधली म्हणजे काय, तर दोन मॉलिक्युल्स मधले डिस्टन्सेस, दोन ॲटम्स मधले डिस्टन्सेस हे किती असतात, तर व्हिजिबल लाईटच्या वेवलेंथ पेक्षाही कमी. ओके, लक्षात येतं का बघा, दोन ॲटम्स किंवा दोन मॉलिक्युल्स मधला डिस्टन्स किंवा ॲटमची साईज, मॉलिक्युलची साईज ही किती असते, तर लाईटच्या वेवलेंथ पेक्षाही कमी असते. आता लाईटच्या वेवलेंथ पेक्षा जर कमी असेल तर लाईटच्या साहाय्याने हे ऑब्जेक्ट्स आपण पाहू शकतो का, तर बिलकुल नाही. कारण का, तर ही लिमिटेशन. कोणती लिमिटेशन, यू कॅन रेकग्नाइज टू व्हेरी क्लोज ऑब्जेक्ट्स प्रोव्हाइडेड द वेवलेंथ विच वी आर यूजिंग फॉर दॅट ऑब्झर्वेशन, that wavelength is comparable with that smaller distance. If the wavelength is more than the separation or the size of the objects, then we cannot recognize or identify those objects. Okay, त्या सेपरेशन पेक्षा जर वेवलेंथ मोठा असेल तर आपण ते दोन ऑब्जेक्ट सेपरेट रेकग्नाइज करू शकत नाही, किंवा ते दोन ऑब्जेक्ट्स आपण पाहू नाही शकत. म्हणजे काय, दोन अगदी छोटे, अगदी लहान ऑब्जेक्ट्स आहेत, लाईक ॲटम किंवा मॉलिक्यूल, किंवा दोन अगदी जवळचे ऑब्जेक्ट्स आहेत, दोन ॲटम्स किंवा दोन मॉलिक्युल्स मधलं डिस्टन्स, हे जर मेजर करायचं असेल तर तुम्हाला काय लागणार आहे, यू वॉन्ट सम वेवलेंथ विच आर स्मॉलर दॅन दोज साइजेस ऑर द सेपरेशन. त्या साइजेस किंवा सेपरेशन पेक्षाही छोट्या वेवलेंथ तुम्हाला लागतात. म्हणजे काय, इथे तुम्ही व्हिजिबल लाईट ज्याची वेवलेंथ ही थाउजंड्स ऑफ एंगस्ट्रॉम मीटर असते ती वापरू शकत नाही. मग व्हिजिबल लाईट पेक्षा कमी वेवलेंथचे कुठले आहेत का, आहेत. यूव्ही रेडिएशन्स आहेत, यूव्ही लाईट ज्याला आपण म्हणतो, एक्सरेज आहेत. ओके, ह्या गोष्टी पण आपण वापरू शकतो, पण त्यांच्या वापराला मर्यादा आहे, त्यांना लिमिटेशन्स आहेत. ओके, कारण एक्सरेची वेवलेंथ सुद्धा किती असते, की 1 एंगस्ट्रॉम च्या आसपास एक्सरेची वेवलेंथ येते. पण आपल्याला ॲटमची जर साईज काढायची असेल, एखादा अणूची साईज जर आपल्याला काढायची असेल, तर ॲटॉमिक साइजेस आर इवन स्मॉलर दॅन दिस, याच्यापेक्षाही छोट्या या साइजेस. न्यूक्लियस, ॲटम मधल्या न्यूक्लियसची साईज काढायची तर ते एंगस्ट्रॉम पेक्षाही खूप कमी. ओके, एंगस्ट्रॉम पेक्षाही खूप कमी. त्यामुळे तुम्ही इथे एक्सरे सुद्धा वापरू शकत नाही. ओके, मग इथे कोणती टेक्निक वापरली जाते, तर इथे नवीन एक टेक्निक आहे ज्याच्याबद्दल तुम्ही स्टडी 12वीला पुन्हा करणार आहात, ते म्हणजे मॅटर वेव्स. या मॅटर वेव्सलाच आपण डी ब्रॉग्ली वेव्स असंही म्हणतो. ओके, डी ब्रॉग्ली वेव्स ही काय, थोडक्यात मी फक्त सांगतो. इफ यू कन्सिडर एनी ऑब्जेक्ट और एनी पार्टिकल विच इज मूविंग, कोणताही ऑब्जेक्ट किंवा एखादा कोणताही पार्टिकल जर कन्सिडर केला जो की मूव्ह होतोय, त्याला काहीतरी वेलॉसिटी आहे, देन इट इज ऑलवेज असोसिएटेड विथ सम वेव. त्या ऑब्जेक्टला किंवा पार्टिकलला असोसिएटेड एक वेव असते, असं कन्सेप्ट डी ब्रॉग्लीने म्हटलं. ओके, त्या वेव्सला म्हटलं जातं मॅटर वेव्स किंवा डी ब्रॉग्ली वेव्स. आणि ह्या वेव्हची वेवलेंथ जी आहे ती कशावरती डिपेंड करते,
तर त्या ऑब्जेक्टच्या किंवा पार्टिकलच्या व्हेलॉसिटीवरती डिपेंड करते, त्या पार्टिकलच्या एनर्जीवरती डिपेंड करते. ओके. आता जनरली काय केलं जातं, तर आपण पार्टिकल्स म्हणून इलेक्ट्रॉन्स चूज करतो. ओके. आणि ह्या इलेक्ट्रॉन्सची वेलॉसिटी आपण इझिली अल्टर किंवा चेंज करू शकतो. त्याची वेलॉसिटी आपण जर इझिली चेंज करू शकत असू तर त्याचा मिनिंग काय, त्याच्याशी असोसिएटेड मॅटर वेव्हची वेव्हलेंथ आपण इझिली चेंज करू शकतो. आणि ह्या मॅटर वेव्हची वेव्हलेंथ, इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड मॅटर वेव्हची वेव्हलेंथ ही अँगस्ट्रॉम युनिटपेक्षाही कमी करता येते. ओके. आणि अशा वेव्हज वापरून आपण ॲटॉमिक साइजेस किंवा दोन ॲटम्स मधलं डिस्टन्स हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो, मोजू शकतो किंवा पाहू शकतो. ओके. आणि हे सगळे टेक्निक किंवा ही सगळी कन्सेप्ट प्रॅक्टिकली ज्या मायक्रोस्कोपमध्ये वापरलं जातं त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. हे नाव कदाचित तुम्हाला माहिती असेल, याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सची असोसिएटेड मॅटर वेव्हज हे वापरले जातात. याच्यामध्ये व्हिजिबल लाईट नसते, नॉर्मल मायक्रोस्कोप सारखा नाही. ओके. किंवा अजूनही याच्यातला ॲडव्हान्स जो आहे त्याला आपण म्हणतो स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप. ओके. यासारख्या टेक्निक्स, यासारख्या इन्स्ट्रुमेंट्स आपण त्या स्मॉलर लेन्स मोजण्यासाठी आपण यूज करतो. ओके. नाउ कमिंग टू मेजरमेंट ऑफ मास. We know that the unit standard which is used to measure the mass in SI system is 1 kilogram. Okay. Now how this 1 kilogram is defined? Okay. In 1889, from 1889, we were using a standard kilogram mass. Okay. हा स्टँडर्ड किलोग्रॅम मास म्हणजे काय, तर एक सिलेंड्रिकल मास डिझाईन केला गेलेला आहे, जो की तयार केला तो प्लॅटिनम इरिडियम मटेरियल पासून. ओके. प्लॅटिनम इरिडियम सिलेंडर ऑफ मास 1 kg. ओके. हा एक स्टँडर्ड प्लॅटिनम इरिडियमचा सिलेंडर तयार केला, ज्याचं मास आपण 1 kg म्हणून घेतो. हा मास अजूनही आहे. तो कुठे आहे, तर फ्रान्समध्ये. ओके. इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स नावाची एक जी संस्था आहे फ्रान्समध्ये, या संस्थेमध्ये तिथल्या त्या लॅब्समध्ये हे अजूनही अवेलेबल आहे. याच्याच रेप्लिकाज तयार करून वर्ल्ड वाईड 1 किलोग्रॅमच्या वेट्स ह्या डिझाईन केलेल्या होत्या. हे अगदी आतापर्यंत रिसेंट आपण हेच वापरत होतो. ओके. पण नंतर एक जे जाणायला लागलं की ह्या ॲलॉय, प्लॅटिनम इरिडियम ॲलॉयच्या ह्या सिलेंडरला, ॲलॉय म्हणजेच काय, मिश्र धातू, याला सुद्धा एक प्रकारे करोजन होतं. ओके. एक प्रकारचा गंज चढतो आपण असं म्हणू, करोजन. त्याच्यामुळे याचा मास चेंज होऊ शकतो. त्यामुळे हे काही स्टँडर्ड म्हणून आता यूज करता येणार नाही, असं एक कन्क्लुजन आलं. त्यामुळे आता आपण 1 kg जे काही डिफाईन करतो, जो की आता आपण लेटेस्ट 2019 मध्ये जे ॲक्सेप्टेड डेफिनेशन. ओके. इट इज इन टर्म्स ऑफ करंट. ओके. करंटच्या टर्म्समध्ये आता आपण 1 kg मास डिफाईन करतो. आता करंटच्या केसमध्ये कसं, तर आपल्याला माहिती आहे की इफ यू पास ऑन करंट थ्रू सम कॉइल्स, इट विल जनरेट द मॅग्नेटिक फील्ड अँड दॅट मॅग्नेटिक फील्ड विल बी यूज टू लिफ्ट अप द मासेस. ज्या की आपण क्रेन्स वगैरे मध्ये हे बघत असतो, तिथे आपण काय करतो की तिथे मॅग्नेटिक फील्डच्या सहाय्याने आपण हेवी वेट्स लिफ्ट अप करत असतो. तसं 1 kg स्टँडर्ड मास लिफ्ट अप करायला किती करंट लागतो याच्यावरून, ओके, या करंटवरून
1 kg आपण डिफाइन करू शकतो. ओके, आपल्याला बेसिकली जे लागणार आहे, ओके, ते म्हणजे मेजरमेंट ऑफ स्मॉल मासेस, व्हेरी स्मॉल मास. फॉर एक्झाम्पल मास ऑफ अ मॉलिक्यूल, मास ऑफ एन ॲटम, हे काही किलोग्रॅम्स मध्ये मोजता येत नाही, कारण किलोग्रॅम खूप मोठे युनिट. ओके, टू मेजर व्हेरी स्मॉल मासेस वी हॅव another unit that we call it as AMU. ओके, याला म्हटलं जातं atomic mass unit. ओके, AMU, atomic mass unit. Now what is one AMU? One atomic mass unit, it is defined as 1/12 of mass of C12 ॲटम. ओके, कार्बन 12 ॲटमच्या मासचा 1/12 पोर्शन म्हणजे 1 AMU. ओके, आणि हे किती भरतं, तर कार्बन 12, कार्बनचे जे आयसोटोप्स आहेत त्यातला कार्बन 12 हा ॲटम जर घेतला, त्याचं मास केलं, त्याचा 1/12 पोर्शन जर घेतला, तर हे तुम्हाला येणार आहे 1.66 into 10⁻⁻27 kg. That is the 1 AMU. ओके, हे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पण लागणार आहे आणि नंतर आपण फिजिक्समध्ये सुद्धा, खास करून ॲटॉमिक आणि न्यूक्लियर फिजिक्समध्ये हे पुन्हा वापरणार आहोत. ओके, दिस इज दी 1 AMU. Now the next quantity is time. How the time is measured? Measurement of time. आपल्याला माहिती आहे की 1 year, how we define it as 1 year? 1 year time म्हणजे काय? It is the time taken by the earth to complete one revolution around sun. Okay, या टाइमला आपण काय म्हणतोय? 1 year, rather we call it as 1 solar year. ओके, ज्याला आपण म्हणतो 1 solar year. त्याचप्रमाणे आपल्याला हेही माहिती आहे की while revolving around the sun, earth also rotates about its own axis. earth स्वतःभोवती सुद्धा फिरत असतो. ओके, आणि त्याला एक रोटेशन कंप्लीट करायला जो वेळ लागतो त्याला आपण म्हणतो 1 solar day. ओके, that we call it as 1 solar day. So earlier we used this phenomena to define time. 1 solar year means what? It is the time to complete one revolution around the sun. Okay, 1 solar day, it is the time taken by earth to complete one rotation about itself. आणि नंतर 1 solar day आपण डिवाइड केलं किती 24 आवर्स मध्ये. ओके, त्यामुळे 1 hour कसं आपण डिफाइन करतो? इट इज 1/24 ऑफ 1 solar day. म्हणजे एक सोलार डेचा जो काही ड्युरेशन असेल त्याला डिवाइड बाय 24 केला तर तुम्हाला 1 hour मिळेल. नंतर आपण डिफाइन करतो 1 minute. व्हॉट इज 1 minute? इट इज 1/60th ऑफ 1 hour. कारण एका तासामध्ये 60 मिनिट आहे, म्हणजे 1 मिनिट किती झाला? 1/60th ऑफ द टाइम ऑफ 1 hour. आणि मग याच्यावरनं 1 सेकंद आपण डिफाइन करतो. इट इज दी 1/60th ऑफ 1 minute. एका मिनिटाचे 60th पार्ट म्हणजे 1 सेकंद. हे जर मी इन टर्म्स ऑफ डे काढलं तर हे किती येतं? इट विल बी 1/864000 ऑफ 1 solar day.
कारण एका दिवसामध्ये एवढे सेकंद असतात. ओके, म्हणजे 1 सेकंद म्हणजे काय, एका दिवसाचा एवढा पार्ट. 1/86,400 पार्ट ऑफ 1 सोलर डे. पण ही एक जुनी डेफिनेशन आहे. ओके, आता आपण 1 सेकंद हे स्पीड ऑफ लाईट रादर रेडिएशन वरनं आपण डिफाइन करतो. हे कसं, तर 1 सेकंद आता नवीन जी डेफिनेशन आपण यूज करतो ही काय आहे, इट इज द टाइम टेकन by a radiation which is emitted during a transition of electron from two hyperfine states. त्याच्यामध्ये खूप टेक्निकल वर्ड्स आलेले आहेत. ओके, एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायलाच पाहिजे असं काही नाही. ओके, फक्त आकडे थोडेसे लक्षात राहतील का बघा. ट्रान्झिशन फ्रॉम टू हायपरफाइन स्टेट्स ऑफ cesium-133 atom to make 91926317770 oscillations. ओके, म्हणजे काय, तर हे जे टाइम डिफाइन करतो आपण हे सीसीएम क्लॉक वरती बेस्ड हे टाइम्स आहेत. ओके, यांना आपण म्हणतो ॲटॉमिक क्लॉक्स. ओके, या ॲटॉमिक क्लॉक्स वरनं आपण हे डिफाइन करतो. आणि ह्या ॲटॉमिक क्लॉकची ॲक्युरेसी किती असते, तर पिको सेकंड्स पर्यंत ॲक्युरेट याच्यामध्ये तुम्ही टाइम कॅल्क्युलेट करू शकता. पिको सेकंड म्हणजे 10⁻12 सेकंद इतक्या ॲक्युरेटली टाइम याच्यामध्ये मेजर करू शकतो. ते मेजर करताना कसं डिफाइन केलं बघा. व्हॉट इज 1 सेकंड, तर सीसीएम ॲटम मधले 2 एनर्जी स्टेट्स आहेत. ओके, याला आपण म्हणतो 2 हायपरफाइन स्टेट्स ऑफ CS-130. एक फक्त फेनॉमेनॉन लक्षात घ्या की एखाद्या हायर एनर्जी स्टेट मधनं लोअर एनर्जी स्टेटला जेव्हा इलेक्ट्रॉन येतो, ओके, म्हणजे इलेक्ट्रॉनची एनर्जी हाय आहे E2 आणि तो जर समजा E1 लोअर एनर्जी स्टेटला जर समजा त्याने ट्रान्झिशन केलं. ट्रान्झिशन म्हणजे काय, हाय एनर्जीकडनं लो एनर्जीला आलं. ग्रॅव्हिटीमध्ये हे पटकन आपल्याला समजतं की मी ह्या हाईटला जर हा चॉक धरलाय, ओके, आणि ह्या हाईटला दुसरा एक लेवल कन्सिडर केला तर हा चॉक जसा ट्रान्झिशन करतो, कारण इथे त्याची हाय एनर्जी होती, इथे लोअर एनर्जी. तसं इलेक्ट्रॉन पण ट्रान्झिशन करू शकतो हायर एनर्जी टू लोअर एनर्जी. तेव्हा तो काही ना काही एनर्जी रेडिएट करतो, बाहेर फेकतो. इथे एनर्जी रेडिएट होत नसते. ओके, इथे फक्त एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. इलेक्ट्रॉन मात्र जेव्हा असं ट्रान्झिशन परफॉर्म करतो तेव्हा तो रेडिएशन इमिट करतो. आणि ह्या सीसीएम मधल्या ह्या हायपरफाइन स्टेट्समध्ये जेव्हा ट्रान्झिशन होईल त्यावेळी जे एक रेडिएशन बाहेर पडतं, या रेडिएशनचे एवढे ऑसिलेशन्स व्हायला ठीक आहे बघा, मोजा. इट विल बी 919,26,31,770 ऑसिलेशन्स. एवढे ऑसिलेशन्स या ट्रान्झिशन मधले पूर्ण व्हायला किती वेळ लागतो, दॅट इज 1 सेकंड. जस्ट इमॅजिन, एका सेकंड मध्ये एवढे ऑसिलेशन्स होतात तर एक ऑसिलेशनला किती वेळ लागत असेल, तर हे वेळ नॅनो सेकंड्स पेक्षाही कमी आहे. ओके, तर ह्याच्यावरनं आपण आता ॲटॉमिक क्लॉक्स हे डिझाईन केलेले आहेत. ओके, या सगळ्या मेजरमेंट्सचे जे स्टँडर्ड्स आहेत हे इंटरनॅशनल लेवलला कुठे आहेत, तर फ्रान्समध्ये इंटरनॅशनल ब्युरो फॉर वेट्स अँड स्टँडर्ड्स, वेट्स अँड मेजर्स नावाची जी संस्था आहे तिथे हे सगळे स्टँडर्ड्स आहेत. भारतामध्ये सुद्धा ह्या स्टँडर्ड्स आहेत. ते कुठे, तर नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी NPL दिल्ली, इथे हे सगळे स्टँडर्ड्स आहेत. आपलं ॲटॉमिक क्लॉक हा सुद्धा NPLला आहे. आपल्या भारतातले सगळे क्लॉक्स
तुम्ही जेव्हा मोबाईलमध्ये ऑटो टाईम सेटिंग जेव्हा करत असता तेव्हा हे क्लॉक्स सॅटेलाईटशी सिंक्रोनाइज होतात. ओके. आणि मग सॅटेलाईटचं क्लॉक कोणाशी सिंक्रोनाइज असतं तर त्या NPL मधल्या भारतातल्या दिल्लीच्या NPLच्या लॅबमधल्या त्या ॲटॉमिक क्लॉकशी हे सगळे क्लॉक सिंक्रोनाइज होतात. त्यामुळे तुम्ही भारतात कुठेही जावा तुम्हाला भारताची मीन टाईम जी आहे ही सगळीकडे सारखी दिसते कारण की एकाच क्लॉकशी हे सगळे सिंक्रोनाइज असतात. ओके. लोकल टाईम ही बदलत असते. इवन तुम्ही भारताचा जरी स्पॅन कन्सिडर केलात तर भारताच्या पूर्व आणि पश्चिमेच्या या टोकांमध्ये सुद्धा टाईम गॅप प्रचंड आहे. ओके. तासाभराचा तरी नक्कीच टाईम गॅप पडतो. पण मीन टाईम जी आहे भारतातली मीन टाईम ज्याला आपण म्हणतो ती दिल्लीतल्या त्या ॲटॉमिक क्लॉकशी सिंक्रोनाइज असते. सो दीज आर दी मेजरमेंट्स ऑफ लेंथ, मास अँड टाईम. याच्यामध्ये बरंचसं थोडंसं मॅथमॅटिकल टेक्निकल गोष्टी आहेत. याच्यातला बराचसा पार्ट हा समजा तुम्हाला नाही कळाला तरी टेन्शन घ्यायचं नाही कारण हे बोर्डाला हे सगळं अपेक्षित नाही. CETच्या प्रिपरेशनला सुद्धा हे अपेक्षित नाही कारण बोर्डाचा सिलेबस जो आहे तोच CETला असणार. ओके. पण तुमच्या एक्स्ट्रा काही माहितीसाठी म्हणून हे सांगितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिराइव्ड क्वांटिटीज आणि डिराइव्ड युनिट्स हे कसे लिहायचे कसे काढायचे हे आपण बघणार.